चटपटी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपल्या सगळ्यांचा आयुष्यातला सर्वात जास्त वेळ कुठे जातो माहिती आहे का? हो, आपल्या किचनमध्ये। आणि जर या किचनमध्ये आपलं काम थोडं सोपं, जलद, मजेशीर झालं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 30 हटके आणि जबरदस्त किचन टिप्स, ज्या फक्त तुमचं स्वयंपाकघर चमकदार ठेवणार नाहीत तर स्वयंपाकही सोपा आणि मजेदार करतील। काही टिप्स तुम्हाला वेळ वाचवतील, काही टिप्स पदार्थाची चव वाढवतील, तर काही टिप्स तुमच्या आरोग्याला फायदेशीर ठरतील। चला तर मग जास्त वेळ न घेता अगदी छोट्या छोट्या 30 किचन टिप्स पाहूया। टिप क्रमांक 1, कोथिंबीर ताजी राहण्यासाठी काचेच्या बरणीत टिश्यू पेपर ठेवून झाकून ठेवा। 2, टोमॅटो फुटू नयेत म्हणून उकळण्याआधी टोमॅटोवर छोटं क्रॉस कट करा। 3, कांदा कापताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून चाकू आधी 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा। 4, लसूण पटकन सोलण्यासाठी मूठभर लसूण स्टीलच्या डब्यात टाकून हलवा। 5, आंबे किंवा फळे लगेच पिकवायचे असतील तर त्यांना तांदळात ठेवा। 6, तांदळात 3 ते 4 तेज पानांची पानं ठेवली तर तांदळाला कीड लागत नाही। 7, गव्हाचे पीठ साठवताना मिठाची गोटी ठेवली की बुरशी लागत नाही। टिप क्रमांक 8, चणा डाळ किडू नये म्हणून फ्रीजरमध्ये 24 तास ठेवून मग डब्यात भरा। 9, साखरेत एक वेलची ठेवली की गुठळ्या होत नाहीत। 10, बेसन जास्त दिवस छान सुगंधी राहण्यासाठी ते काचेच्या भरणीत ठेवा। 11, पोळी मऊ होण्यासाठी पीठ मळताना 2 चमचे दूध घाला। 12, वरण किंवा आमटीला छान रंग यावा म्हणून उकळताना त्यात गाजर किंवा बीटाचा छोटा तुकडा टाका। 13, भेंडी चिकट होऊ नये म्हणून बनवताना 1 चमचा दही घाला। 14, पराठा खुसखुशीत व्हावा म्हणून तव्यावर घालण्याआधी हलकं तांदळाचं पीठ लावा। 15, भजी कुरकुरीत व्हावीत यासाठी बेसनात गरम तेल घाला। 16, फ्रीजमध्ये दुर्गंधी येऊ नये म्हणून त्यात लिंबाच्या साली ठेवा। 17, लोणी कडक होऊ नये म्हणून त्यात मिठाचा छोटा खडा ठेवा। 18, दूध उकळताना उतू जाऊ नये म्हणून भांड्याला कडेला लोणी लावा। 19, फ्रीजरमध्ये हिरवी मिरची ठेवताना देठ काढून ठेवा, जास्त दिवस टिकते। 20, पनीर मऊ राहण्यासाठी पाण्यात मीठ घालून ठेवा। 21, आलं लसूण पेस्ट जास्त दिवस टिकवायचे असेल तर त्यात मीठ आणि तेल घालून फ्रीजमध्ये ठेवा। 22, मसाले पटकन तयार ठेवण्यासाठी आले लसूण मिरची कोथिंबीरचे आईस क्यूब्स बनवा। 23, वेळ वाचवण्यासाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर आधीच कापून एअरटाईट डब्यात ठेवा। 24, डाळी शिजायला वेळ लागतो, आधी 30 मिनिटे कोमट पाण्यात भिजवा। 25, घरगुती दही पटकन लागण्यासाठी कोमट दुधात 1 हिरवी मिरची टाका। 26, चहा वेगळा स्वादिष्ट व्हावा म्हणून त्यात 2 ते 3 तुळशीची पानं टाका। 27, लोणचं टिकवायचं असेल तर ते काचेच्या भरणीत सूर्यप्रकाशात ठेवा, प्लास्टिकमध्ये नको। 28, अंडी उकडल्यानंतर लगेच थंड पाण्यात टाका, सहज सोलली जातात। 29, घरच्या घरी इन्स्टंट कॉफीला हॉटेलसारखी चव येण्यासाठी कॉफी साखर पाणी फेटून ठेवा। 30, मसाले भाजून घेऊनच पूड केली की चव रंग व सुगंध दुप्पट होतो।